नाकात नथ, डोळ्यावर गॉगल, नऊवारी साडीमध्ये महिला बुलेटवर स्वार दिसताय. मुंबईमध्ये गुढीपाडव्याची न्यारी क्रेज बघायला मिळते. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर आपण बघतोय की माय मराठी अशी ही थीम आहे आणि या थीमला अनुसरून या ठिकाणी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते अगदी मुंबईकर सहभागी झालेले बघायला मिळतात. पण तत्पूर्वी जर आपण बघितलं तर आपण बघतोय की दासबोध आहे, तुकारामांची गाथा आहे, लीळाचरित्र आहे, ज्ञानेश्वरी आहे, असे असंख्य ग्रंथ जे आहेत ते अगदी मराठी भाषेतून जे आहे ते नावारूपाला आले आणि अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले, तळागाळापर्यंत पोहोचले आणि त्याचा जो बोध आहे तो देखील अनेकांनी घेतलेला बघायला मिळतोय. पण याच आपण बघतोय की ट्रक सोबत आपण या ठिकाणी बघतोय की मोठ्या प्रमाणात उत्सव जो आहे तो साजरा केलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी पारंपरिक पद्धतीसोबत या ठिकाणी आधुनिक पद्धतीनं स्केटिंग मधून जे आहे ते ही छोटी बच्चे कंपनी जी आहे ती या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहे. स्केटिंग करतेस, भीती नाही वाटत? पडशील नाही. पण एवढी छान छान साडी नेसली आहे. किती नाव काय तुझं? अद्वैत आदित्य अजित कुळेसकर. हातात पुस्तक काय घेतलंय? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. स्पर्धेचं पुस्तक घेऊन चालली आहेस आणि तुझी ही सायकल तुला चालवता येते का? आणि तू पण स्केटिंग करतोयस आणि या ठिकाणी तुकारामांप्रमाणे तू आता वेशभूषा केलेली आहे. हो. तुकारामांचा फोटो बघितलाय का? तू त्यांच्याबद्दल काही वाचलंय? नाही, फोटो बघितलाय पण वाचलं नाहीये. आपण बघतोय की या ठिकाणी खूपच इनोसेंट पद्धतीनं खरं तर ही मुलं जी आहेत ती या रॅलीमध्ये सहभागी झालेली पाहायला मिळतात. आपण बघतोय की अगदी स्केटिंग असू दे, लहान सायकल्स असू दे, घोडे असू देत आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की बाईकच्या मार्फत या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी सहभागी देखील झालेल्या बघायला मिळत आहे. ताई, काय सांगाल? या ठिकाणी खूप सुंदर सजवली आहे बाईक. तुम्ही काय नेमकं उद्देश आहे? मराठी शाळा बंद होत्या त्या विषयावरती मी मांडले, कारण आता आलेलेचा विषय पण आपला मराठी भाषेवरतीच आहे ना. तर ते मराठी शाळा बंद झाले आहेत त्याच्याविषयी मी ही मराठी शाळा चालू झाली पाहिजे. कारण सगळे इंग्लिश मिडियम, हिंदी हे सगळं चालू आहे आणि सगळीकडे भाषा इंग्लिशच चालू आहे. मराठी माणूस जो आपला सामान्य माणूस आहे त्या माणसाला इंग्लिश भाषा येत नाही. थोडंफार मराठी भाषा आपली चालू राहिली पाहिजे आणि शाळा आपल्या चालू राहिल्या पाहिजे. या ठिकाणी खरं तर मराठी माध्यमाची शाळा जी आहे ती बाईकवरच या ठिकाणी उभारण्यात आलेली पाहायला मिळत आहे आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे फोटोज देखील लावण्यात आलेले आहेत. आपण बघतोय की अनेक महिला ज्या पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी सजलेल्या पाहायला मिळत आहे. आपण म्हणतो की आपली भाषा जी आहे ती इतकी सुंदर आहे की आपण तिला सर आखोपर ठेवली पाहिजे. मात्र आपण बघतोय की या ठिकाणी डोक्यावर जे आहे तो चंद्रकोर आहे आणि माय मराठी त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. का, म्हणजे काय आहे? ह्या वर्षीची ॲक्च्युली आमची गुढीपाडव्याची थीमच आहे, मातृभाषेला अनुसरून आहे. त्यामुळे मी हा चंद्र बनवला आहे माय मराठीचा. आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपली मराठी जी भाषा आहे त्याला अनुसरून ही थीम असल्यामुळे आम्ही यावर्षी मराठी भाषेसाठी फारच हे करतो आहे. सो म्हणून की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तो उत्साह जो आहे तो मुंबईकरांमध्ये बघायला मिळत आहे. खास करून पारंपरिक पद्धतीनं जे आहे ते गिरगावच्या या रॅलीमधून हा मेसेज देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि आपण बघतोय की अनेक महिला ज्या आहेत त्या अगदी सुंदर या ठिकाणी दिसत आहेत आणि सुंदर आपल्या बाईकला देखील त्यांनी सजवलेलं बघायला मिळत आहे आणि एक उत्साह मोठ्या प्रमाणात दिसतोय. काय सांगशील? एकदम मोर आहे, बाईकवर सजवलाय. हे माझं यावर्षीचं यंदाचं 3रं वर्ष आहे. सो आधी पहिल्यांदा मी टिळकांचा जो पेहराव असतो तो केला होता, तर यावेळेला मोर हा जरा युनिक काहीतरी हवं होतं म्हणून हे डेकोरेशन केलं. पण मोर आहे आणि इथे पगडीवर पण येस ते करून घेतलंय, स्पेशली बनवून घेतलंय. की खरं तर या गुढीपाडव्याची तयारी जी आहे ती अगदी आधीपासून सुरुवातीपासून जी आहे ती करताना अनेक जण बघायला मिळतात आणि त्याचसाठी खरं तर हा गिरगावचा गुढीपाडवा हा स्पेशल असतो, कारण तयारी मोठ्या प्रमाणात असते आणि या तयारीच्या सोबतच एक मेसेज देण्याचा प्रयत्न देखील या रॅलीच्या माध्यमातून केला जातो. महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आणि महिला शक्ती या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न असतो. कॅमेरापर्सन प्रवीण सवैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.